नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे सध्या पाहू शकता की नदीपात्रामध्ये आज आता आपण आहोत आणि एकंदरीत इथली पाण्याची काय परिस्थिती आहे। काल दुपारी 12 वाजल्यापासून खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र नदीपात्राचा जो रस्ता आहे तो अक्षरशः पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि एकंदरीत खडकवासला धरणाच्या आज दुपारी 1 वाजता 25,696 क्युसेक या क्षमतेनुसार पाणी सुद्धा यावेळेस आज परत एकदा सोडण्यात येणार आहे आणि यानंतर आता अजून पाण्याची पातळी किती वाढणार आहे हे पाहणं आता नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि एकंदरीत या पुलावरती जे काही नागरिक आहेत तर त्या नागरिकांना सुद्धा देखील महापालिकेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे की पुलाच्या बाजूला किंवा पाण्यामध्ये कोणीही जाऊ नये, कारण सध्या आता खडकवासला धरणामधून पुन्हा आज दुपारी 1 वाजता सुद्धा देखील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे। पालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आहे। खडकवासला धरणातून दुपारी 1 वाजता 25,696 क्युसेक्स नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे। काही नागरिकांनी योग्य ती दक्षता आणि खबरदारी घ्यावी। कोणी आपली वाहने नदीपात्रात पार्किंग करू नये। पार्किंग केलेली वाहने, साहित्य, जनावरे ताबडतोब काढून घेण्यात यावी। कृपया नागरिकांनी योग्य ती दक्षता आणि खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे। कोणी नदीपात्रात गर्दी करू नये, नदीपात्राचा वापर करू नये। कृपया सेल्फीचा मोह टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे। कृपया नागरिकांनी योग्य ती दक्षता आणि खबरदारी घ्यावी।